Okay, so I welcome you all to the Learning Electronics and Institute. फक्त इन्स्टिट्यूट आहे. इलेक्ट्रो सब सिस्टीम मध्ये इन्स्टिट्यूट पण आहे, प्लस मॅन्युफॅक्चरिंग युनिट पण आहे. आपले 3 फॅब्रिकेशन प्लांट्स आहे, ठीक आहे, ज्याच्यापैकी एक भुसावळला आहे, एक आपल्या MIDC ला आहे आणि एक आपला आता नवीन बनतोय, ठीक आहे. सो हे सर्व चालू झालं 2 एंटरप्रेन्योर्स पासून. डू यू नो व्हॉट इज द मीनिंग ऑफ एंटरप्रेन्योर? Yes. व्हॉट इज इट? Businessman. Yeah. Build करणारे. Shabash. There he goes. He has a lot of practical knowledge, you know? No, you do not know. कारण की आतापर्यंत मी भेटला नव्हता त्याला. त्याचं नॉलेज टेस्ट करायला तुमच्या शाळेतले सर काय करतात? पेपर आया, पढ़ाई करो. मार्क कमी. कोण मार्क देता अशी सिस्टीम तुमच्याकडे पण आहे का? जे नाही म्हणताय त्यांना चांगले मार्क भेटताय. ठीक आहे, जे हो म्हणताय त्यांना मी समजू शकतो. आय एम व्हेरी सॉरी फॉर युअर फीलिंग्स. असं काही नसतं. व्हेन यू हॅव द कॅपेबिलिटी ना, तुम्हाला सर्व काही भेटतं जे तुम्हाला पाहिजे. लीगली स्पीकिंग देयर इज नथिंग विच यू कॅन नॉट अकम्प्लिश इन दिस वर्ल्ड इफ यू आर विलिंग टू वर्क फॉर इट डे इन डे आउट विथ डिसिप्लिन विदाउट गिविंग एनी रिझन टू स्टॉप द स्ट्रगल ऑर हार्ड वर्क. ओके, सर्वात इम्पॉर्टंट काय माहिती का, ह्या आयुष्यामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही, अशी कुठलीही वस्तू नाही जी तुम्हाला भेटू शकत नाही जर का तुम्ही त्या गोष्टीसाठी काम करत असणार डे इन डे आउट विदाउट सिकिंग द टाइम. त्यावेळेस ती गोष्ट तुम्हाला भेटेल म्हणजे भेटेल. लीगली स्पीकिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड. उद्या उठून तुम्ही जर का म्हणणार मला बंदूकच पाहिजे, मग त्याच्यामध्ये मी माझा काही हात नसणार आहे. बा असं आहे कोणी आतंकवादी विचाराचं जाऊ पाकिस्तानमध्ये करू काम मोकळं, असं पण आहे नाही ना. लीगली स्पीकिंग अशी कुठलीच गोष्ट नाही की जी तुम्हाला पाहिजे ती तुम्हाला भेटू नाही शकत जर का तुम्ही त्या गोष्टीसाठी काम करायला तयार आहे. आणि जर का तुम्ही त्या गोष्टीसाठी काम करायला तयार नाहीये तर देव तुमच्या हातात जरी देईन ते लकीली तरी ते सांभाळता येणार नाही. ठीक आहे, कोण पण एका करोडपतीमध्ये 7 करोड जिंकणारे भरपूर लोक आहेत. एक दूधवाला होता, आठवतंय का? आठवतंय? तो दूधवाला किती रुपये? तो 7 जन्म मॅनेजमेंट करून त्याने खाल्लं असतं तरी संपलं नसतं. बरोबर आहे. इन्व्हेस्टमेंट केलं असतं तर आज ते 770 करोड झाले असते. बिझनेस केला असता तर 710 झाले असते. तो माणूस इतका भारी परत दूध वाटपला लागलाय का? याची पाईपलाईन मोठी झाली ना, त्याला इतका पैसा भेटला की काय करू समजत नाहीये. तो मॅनेज काय करेल? त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की तुमचं व्हिजन मोठं करा. ठीक आहे ना. ज्यावेळेस तुमचं व्हिजन मोठं असतं, पाईपलाईन मोठी असते, ज्यावेळेस ठीक आहे. काय इथं 7 करोड होते पण आता परत 0 आहे. परत दुधाचा धंदा त्याचा चालू आहे मस्त पैकी. तो माणूस खुश आहे. आपल्याला जर का शिकायचं आहे ना, फास्ट शिकायचं तर दुसऱ्यांच्या अनुभवातून शिका, स्वतःच्या अनुभवातून शिकायला गेलं ना वया पुढे पडणार आहे. ठीक आहे. देन व्हॉट इज द अदर थिंग विच इज रिक्वायर्ड टू बी सक्सेसफुल? तुमच्यापैकी काही लोकांनी म्हटलं स्किल पाहिजे, काहींनी म्हटलं डिसिप्लिन पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे, काहींनी म्हटलं स्मार्ट वर्क पाहिजे, काहींनी म्हटलं हार्ड वर्क पाहिजे, कोणी म्हणतं कॉन्फिडन्स पाहिजे. हे मीच म्हणतो, मला येतो नाही शब्द. ठीक आहे. काहींना कॉन्फिडन्स पाहिजे. कोण कॉन्फिडन्स वाले आता असता मी कॉन्फिडन्स म्हणणार. कोणाला फोकस पाहिजे, बरोबर आहे. कोणाला गोल पाहिजे, ठीक आहे. कोणाला तरी नॉलेज पाहिजे अँड देर गो पाथ पाहिजे. ओके, हे बरोबर लोकांकडे मान डोलवली ना, जे शब्द बोलले ते. ठीक आहे, म्हणजे फेवरेट ठीक आहे, टेस्टिंग करत होता मी. ठीक आहे, तुम्ही सर्व करेक्ट आहे. एव्हरी वन ऑफ यू इज करेक्ट, नो वन इज बॅड. ओके, फक्त प्रॉब्लेम काय म्हणजे सिक्वेन्स चुकला आहे तुमचा. स्किल पहिले येईल कसं काय जर का तुमच्याकडे डिसिप्लिन नाही. डिसिप्लिन तुमच्याकडे पहिले येईल कसं काय जेव्हा तुम्हाला माहिती नाही गोल काय आहे. तुम्हाला गोल माहिती आहे पण जायचं कसं आहे, नॉलेजच नाहीये. तर नॉलेज नाही आहे तर तुम्हाला रस्ता कसं काय माहिती पडेल. पाथ अँड देन यू गो. तुमच्याकडे सर्व बिल्ड झाल्यावरती स्मार्ट वर्क हार्ड वर्क तुम्हाला करावं लागेल.
And when you do the smart work and hard work, then you have the competence. Competence is the ability to perform a task from starting to end. दिलेलं काम दिलेल्या वेळेत पूर्ण करणे त्याला कॉम्पिटन्स असं मी सोप्या भाषेत म्हणतो. ठीक आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या हिशोबाने खूप मोठी डेफिनेशन आहे त्याची. आपण तिथे जाऊ नये कारण की आपल्याला इतका वेळ नाही टायपिंग करायला. ओके. देन हे सर्व झाल्यावरती स्किल येतं. बरोबर आहे. राईट ऑर रॉंग? याच्यापैकी असं वाटतं का कुठलेही शब्द मी घातलेले जबरदस्ती का म्हणतोय तू पण समजलं ते तर कॉन्फिडन्स बद्दलच बोलायचं बाकी काय बोलायचं नाही त्याला समजते. कॉन्फिडन्स ना हा नाही म्हणत बरं का हुशार आहे समजला. ठीक आहे. ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे तुम्हाला माहिती आहे. पण या प्रत्येक गोष्टीचं स्टार्ट कुठून होतं माहिती का? इम्पॉर्टंट एकदम इम्पॉर्टंट तिला क्लिअर आहे. तिच्याकडे पाहायचं ते असं गरजेचं नाही. टेन्शन मध्ये येऊन जाईल तो तसं कसं काय बाबा जवळ तेवढा एक म्हणतो मधून बोला नेव्हर इन दिस वर्ल्ड असं कधीच म्हणायचं नाही की मी हे नाही करू शकत माझ्याने होत नाही मी असं आहे. स्वतःबद्दल निगेटिव्ह कधीच नाही बोलायचं. तुमचा सबकॉन्शियस माइंडला ना डोका नाही तो विचार नाही करत. त्याला फक्त तुम्ही जे इनपुट देता तेवढंच तो प्रोसेस करतो. जर का तुम्ही म्हणणार मी हुशार आहे हा तू हुशार आहे तर तुम्हाला नवीन नवीन आयडिया देईल की आपण काय क्रिएटिव्ह काम करू शकतो. जर का तुम्ही म्हटलं मी हार्डवर्किंग आहे तो सांगेल की तुम्ही हार्डवर्किंग आहे. अजून थोड्या वेळचा अभ्यास होऊ शकतो. अजून थोड्या वेळची मेहनत होऊ शकते. अजून थोड्या वेळची काम होऊ शकतं. बरोबर आहे. पण जर का तुम्ही स्वतःवरती तो बिलीव्हच नाहीये तुम्ही म्हणता अरे यार माझ्याकडनं काम होत नाही मला कसं ते राहून राहून इंदोरीकर महाराज सांगत होतो माझ्या मी जात होता जावई मिळणं जेवण गिळणं भाकर गिळणं असं जाणार होता मी मग भात खाय. बरोबर आहे. ठीक आहे. तुम्ही त्या गोष्टीतले नसणार पण एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की तुम्ही स्वतःबद्दल जे बोलता ते तुमचं ब्रेन परसेप्शन इज युअर रियालिटी. बरोबर आहे. आतापर्यंत काय कीर्तन चाललंय परसेप्शन इज युअर द हाऊ यू सी दिस वर्ल्ड इज द वर्ल्ड ऍक्च्युअल. तुम्ही ऍक्च्युअली या वर्ल्डला जसं बघता ते वर्ल्ड ऍक्च्युअली तसंच आहे. जसा चष्मा घातला तसं ते दुनिया दिसते. ऐकलंय का? गुलाबी चष्मा घालणाऱ्यांना दुनिया कशी दिसते? लाल वाल्यांना काळ्याल्यांना अजून पांढरा घालणाऱ्यांना मला पांढरी पांढरी दिसते का? किती झालं? 1 2 3 अरे 4 5 असं काही नाही ना. ठीक आहे. चल 2 मिनिटं बघता. हा ठीक आहे 2 मिनिटं हा चालेल. हा ठीक आहे 2 मिनिटं. Okay, so if anyone is interested in the limitless opportunity, this is my number. ठीक आहे. तुम्हाला नंबर फळ्यावर दिली एवढा वर्ग थोडी बसला आहे मी लगेच काढा फोटो द्या तिकडे टाकून नंबर दिला होता सर. या इफ एनीवन इज इंटरेस्टेड जबरदस्ती कोणालाच नाहीये. इफ यू लाईक यू डू इफ यू डोंट लाईक यू डोंट डू. ओके. सो माय नंबर इज 9325 44 5337. ठीक है. माय नेम इज नॉट खान. ठीक है. शुभम चव्हाण बिझनेस कन्सल्टंट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोच आणि लवकरच फेस रीडर 25 44 53 37. ठीक है. हाँ 5337. ठीक आहे. शूट मी मेसेज ऑन व्हॉट्सअप. त्याच्यामध्ये तुमचं नाव असलं पाहिजे तुमची सिटी असली पाहिजे तुमचं करंट एज्युकेशन आणि तुमचं ॲस्पायरेशन म्हणजे गोल. ठीक आहे. काहीतरी असं एक मेसेजचे टेम्पलेट बनवून ते टाका. मला समजतं की तुम्हाला क्लिअरिटी आहे का नाही. ठीक आहे. मला चांगल्या लोकांसोबत काम करायचंय ज्यांना ऑलरेडी लाईफचे पाथ माहिती आहे. ठीक आहे ना. सर्वात इम्पॉर्टंट काय? ठीक आहे. सर्वात इम्पॉर्टंट पाथ आहे ना. तुम्हाला माहिती की क्लिअरिटी असली ना तर मग
चांगलं वाटतं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा सक्सेसफुल होण्यासाठी समजलं तुम्हाला काय प्रिन्सिपल आहे. ठीक आहे. लास्ट फॉर्म्युलाकडे मी जातो जो मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे. पटापट बघूया. व्हॉट इज 1121 फॉर्म्युला. ठीक आहे. 1121 फॉर्म्युला. ओके. सो इफ यू आर अ स्टुडंट, ओके, you are a student, you want to join this journey, okay, okay, you want to pass out this journey. एक तर तुम्हाला बिझनेसमॅन बनायचं आहे यांच्यासारखा किंवा यांच्यासारखा. याच्यामध्ये हेमंत, याच्यामध्ये अमेय, यांच्यासारखा. ठीक आहे. मेमरी लॉस होत चाललाय मला. काय हरकत नाही. ठीक आहे. क्लिअरिटी आहे तुम्हाला काय बोलतोय मी, समजतंय. ठीक आहे. डोक्याच्या वरती जातं असं काय आहे का? ठीक आहे. कारण पुस्तकच नाही वाचत, डोक्याच्या वरती जाणार नाही. ठीक आहे ना. रेडीमेड नॉलेज नाही देते, एकदम घासून पुसून आलाय ते माझ्याकडे म्हणून देतोय. ठीक आहे. नेक्स्ट आहे हे जे मी तुम्हाला आता सांगणार आहे ना, हे तुमचे कमीत कमी 3 ते 4 वर्ष आयुष्याचे येतात. हो, 3 ते 4 वर्ष वाचवणार आहे. ठीक आहे. 3 ते 4 वर्ष वाचवणार आहे. झालं का? हे तुमची जर्नी 3 ते 4 वर्ष वाचवणार आहे. तर तुम्हाला इथून इथं जायचं. ठीक आहे. सो यू वॉन्ट टू गो फ्रॉम स्टुडंट फेज टू यू वॉन्ट टू गो आयदर एम्प्लॉईड पर्सन ऑर बिझनेसमॅन. यू नो, समवन वॉन्ट्स टू बी एम्प्लॉई, समवन वॉन्ट्स टू बी एम्प्लॉय. ठीक आहे. तर याच्यामध्ये काही स्टेप्स आहेत. तर पहिली स्टेप्स असली तुम्हाला स्किल पाहिजे आहे ना, बरोबर आहे. अरे होच म्हणता. ठीक आहे. गोल सेटअप करा. त्याच्यासाठी डिझायर्ड स्किलची लिस्ट बनवा. काय बनवा? ठीक आहे. जे काही स्किल्स आहे ते लिस्ट बनवा. त्यांच्यावरती वर्क करायला चालू करा. हार्डवर्क करा किंवा स्मार्ट वर्क करा. व्हॉट एव्हर यू डू. ठीक आहे. इट्स नॉट माय बॅटल. तुम्ही कसं काम करता याची मला काही घेणं नाही. मला फक्त तुमच्या आउटपुटशी घेणं आहे. बरोबर आहे. तर याच्यावरती तुम्हाला काम करायचं आहे. आता आपण इथपर्यंत झालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे गोलसाठी काय काय पाहिजे. स्किलमध्ये एक लिस्ट बनवून घ्यायची. त्याच्यासाठी तुम्हाला जे काम करायचं ते, आणि हार्डवर्क स्मार्टवर्क करताना तुम्हाला काय फॉर्म्युला यूज केला तर तुम्हाला ते लवकर शिकता येईल. यू विल बी 90% लोकांपेक्षा तुम्ही पुढे राहणार आहे जर का तुम्ही हा एक प्रिन्सिपल लक्षात ठेवला. त्या प्रिन्सिपलचा नाव आहे 1121. आउट ऑफ दिस 1121, 21 आर द डेज. व्हॉट आर 21? ते आता कॉलेजमध्ये चालू आहे ते डेज नाही ते. ठीक आहे. एनी डे और एव्हरी डे. देन 1 इज अ टास्क. व्हॉट इज अ टास्क? ठीक आहे. 1 इज अ टास्क, कोणताही एक काम. ठीक आहे. and this is a any one or only one. ठीक आहे. हे 4 म्हणजे हे 4 समजतंय. एक काम घ्या. सकाळी उठता बरोबर 1 तासासाठी 21 डेज साठी ते करायचे. जेव्हा तुमची ते हॅबिट होऊन जाईल, 21 डेज मध्ये तुमची हॅबिट बनते, 90 डेज मध्ये तुमची लाईफस्टाईल बनते. अँड व्हेन यू हॅव दॅट सबकॉन्शियस पॉवर की तुम्ही हे काम बिना हार्डवर्क, बिना विल पॉवरचं करू शकता, तेव्हा हे काम ऑटोमॅटिकली होईल. हे काम ऑटोमॅटिकली होईल. ते स्किल डेव्हलपमेंट ऑटोमॅटिकली होईल. स्किल डेव्हलपमेंट ऑटोमॅटिकली होईल. गोलपर्यंत पोहोचण्याचा रस्ता सोपा होईल. ठीक आहे. बस आजच्या पुरतं एवढंच आहे तुमच्यासाठी माझ्याकडे, कारण की आता आपल्याकडे वेळ आहे लिमिटेड. ठीक आहे. ज्या लोकांनी ऍप्लिकेशन डाउनलोड केलेलं आहे फ्री सेमिनार जरूर बघा. कसा बघायचा? दिस इज द लेफ्ट साइडला आपली हॅमबर्गर मेन्यू आहे. ठीक आहे. बघितली. याला टच करायचं. इथं एक नवीन मेन्यू ओपन होते. या मेन्यू मध्ये इथं कुठेतरी फ्री मटेरियल म्हणून एक ऑप्शन आहे. ठीक आहे. या फ्री मटेरियल मध्ये तुम्हाला एम्बेडेड सिस्टम, पीएलसी ऑटोमेशन अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये हाऊ टू बी युअर बेस्ट वर्जन याचे भेटणार. झालं. ठीक आहे. एनी क्वेश्चन्स? एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. ठीक आहे. तो मोबाईल बंद करून